हाय हॅलो. गणपती आला की एक वेगळीच धावपळ चालू असते आपल्या सगळ्यांची. तयारी वगैरे, डेकोरेशनचं सामान, सगळ्याची धावपळ चालू असते आपल्या घरामध्ये. तशीच आज पण आमची धावपळच चालू आहे. सुट्टीचा दिवस एक पण असा जात नाही की काम नाही आहे. तर आज आम्ही चाललो आहे उल्हासनगरला गणपतीचं थोडंफार डेकोरेशनचं सामान आणायला. तसं तर आमच्याकडे आहे, पण म्हटलं अजून पण थोडंफार एक्स्ट्रा काहीतरी वेगळं करण्यासाठी म्हटलं चला जाऊया. सकाळपासून मस्त ऊन पडलंय तर म्हटलं चला जाऊन येऊया. कारण पावसामध्ये कुठे जायचं म्हटलं ना की नको वाटतं, ते पाऊस आणि सगळं. मग सामान वगैरे घ्यायला पण जमत नाही तेवढं आपल्याला शांतपणे. तर आम्ही डेकोरेशन थोडं साधं सिम्पल वगैरेच ठेवतो, कारण आम्हाला बाकीचं असं काही एवढं जमत नाही आणि तेवढा टाईम पण नसतो. आम्ही फ्लावर वगैरे असंच काहीतरी डेकोरेशन करत असतो दरवेळी, पण त्याच्यात पण काहीतरी नवीन करण्यासाठी म्हटलं चला थोडंफार वेगळं करूया. तर म्हणून आता आम्ही निघालो. बाहेर ऊन आहे म्हटल्यावरती स्कार्फ बांधणं आलंच. थोडंफार प्रोटेक्शन पण गरजेचं आहे आपल्यासाठी. बघूया आता बाहेर गेल्यावरती कसं आहे काय आहे ते. तिथे गेल्यावर किती गर्दी भेटते, किती टाईम लागतोय माहिती नाही, आणि किती मला रेकॉर्ड करायला मिळेल हे पण मला काही माहिती नाही आहे, कारण खूप गर्दी असते तिथे, चालायला पण जमत नाही. पण बघूया, तरी पण मी ट्राय करेन थोडंफार. त्यांना उल्हासनगर माहिती आहे, त्यांना हे पण माहिती असेल की तिकडे किती गर्दी असते, त्याच्यामुळे वेगळं काही सांगायची गरज नाही आहे. तर चला जाऊया. मध्ये जाताना रस्त्याला आम्हाला हे सगळी दुकानं लागली होती, तर म्हटलं उतरून बघूया आपण काय आहे कसं आहे. तर त्यासाठी आम्ही उतरलोय. तर बघू काय काय व्हरायटी वगैरे आहे, ते काय प्राईस वगैरे सांगतात. त्यांनी ना खूप डबल प्राईस सांगितली इथे रस्त्यावरती, आणि मला वाटतं की आतमध्ये जे मेन मार्केट आहे ना, तर तिथे थोडंफार कमी पण असू शकतं, आणि एकाच जागी बघून लगेच घ्यायचं आहे हे काही मला पटत नाही. तर म्हटलं चला पुढे जाऊया. तर पुढे जाऊन ना आम्हाला खूप ट्रॅफिक लागलं, आणि त्यात पाऊस पण आला होता. पण आता काही ऑप्शन नाही आहे, म्हटलं पुढे जावंच लागेल, कारण आजच्या आज सगळं आम्हाला घ्यायचं होतं. पुन्हा पूजेचं पण सामान घ्यायला आम्हाला जायचं होतं दुसऱ्या दिवशी, पण मग ह्या गोष्टी आम्हाला आजच कंप्लीट करायच्या होत्या सगळ्या. गाडी पार्क करायला खूप जागा शोधत होतो आम्ही सगळीकडे, पण शेवटी एकदाची ती भेटली आणि आम्ही निघालो मार्केटमध्ये. आम्हाला ना ह्या पूर्ण अशा शीट हव्या होत्या, पण ह्या खूपच अशा पातळ होत्या, ज्याच्यात ना ती फुलं पण अशी बसतील असं वाटत नव्हतं मला. मग आम्ही खूप 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 फिरलो अख्खं मार्केट. मग शेवटी एका ठिकाणी आम्हाला सगळ्या गोष्टी भेटल्या. आम्ही एकाच दुकानात सगळ्या गोष्टी घेतल्या. तर आमचे पेशन्स संपले होते फिरायचे एवढ्या गर्दीमध्ये, तर मग आम्ही सगळ्या गोष्टी एकत्र घेतल्या आणि निघालो. हो, तर एवढे दमलेले की त्यांना चालायला पण होत नव्हतं. तर चला, अशीच तयारी चालू राहील पुढे पण. तर भेटूया आपल्या नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.